मात्र षटक क्रमांक पहिलं मिस्टर रोहित भोईर होंडो येतोय. हलक्या हाताने चेंडूला खेळून काढले. अमोलच्या बॅटमधून एक धाव येताना सूचित पाटील होते तिकडे. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. चेंडूला हलक्या हाताने खेळलं होतं. एक धाव पूर्ण केली गेली. पाटील आणि साखरे या संघाची धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 1. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय स्वरांगी वॉरियर्स आणि दुसऱ्या बाजूने पाटील आणि साखरे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित भोईर पुन्हा एकदा तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. राईट ओव्हर द विकेट इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडूने मात्र सीमारेषा गाठली गेली आणि धावा झाल्या धावफलकावर. 2 चेंडूंचा खेळ होताना 5 धावा ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. सागर पाटील डाव्या हाताचा फलंदाज काय कामगिरी करतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. सन्मान दिलाय चांगल्या चेंडूला सागरने. 3 चेंडू आतापर्यंत झालेत. 5 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. ही ताकद बनले. रोहित भोईरचा आपण विचार केला तर सूर्या प्रीमियर लीग मध्ये प्लेअर ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळाला. चांगली कामगिरी करताना सातत्याने दुकटन गावातून आपण पाहतोय रोहित भोईरला. फटका तर चांगला खेळला आहे. चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांकरिता सागर पाटील ऑन फायर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 100 रुपये परेशजी शिंदे साहेब यांच्याकडून सागरला आलेले आहेत या षटकारासाठी आणि धावा झाल्या धावफलकावर तब्बल 11. 4 चेंडूंचा खेळ होताना 11 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. जिल्ह्यात सफाळे शहरात नाव गाजतय या चषकाचं. पालघर या जिल्ह्यात सफाळे शहरात नाव गाजतय या चषकाचं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. रोहित उजवेशीच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 12 धावा. 4 चेंडूंचा खेळ होताना 12 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि रोहित भोईर यांनी मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केली. इथे रिव्ह्यू घेतला गेलाय. जो एक रिव्ह्यू दोन्ही संघांसाठी एक रिव्ह्यू असेल आणि त्यातला एक रिव्ह्यू आपण बघतोय सर्वांगी वॉरियर्स दुकटन या संघाने इथे घेतलेला आहे व्हाईट बॉलच्या अगेन्स्ट. मात्र तिसऱ्या पंचांकडे आता हा डिसिजन पाठवलेला आहे. इट्स व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या सहाय्याने आपल्याला 13 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 13 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. आदरणीय राजू रामचंद्र पाटील साहेब यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांना विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आणि इथे सागर पाटील पुन्हा एकदा मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडूने मात्र उंची जेवढी गाठली होती
तेवढीच लांबी सुद्धा गाठली का तर 6 धावा येतात. दुसरा षटकार या षटकातील आपल्याला पाहायला मिळतोय आणि तब्बल 20 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. आदरणीय परेश शिंदे साहेब यांच्याकडून पुन्हा एकदा 100 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. एटीएम आज खुलं केलं गेलंय. रुपेश दादाचा आई एकविरा चषक आहे बघा लय टॉप. रुपेश दादाचा आई एकविरा 13 धावा होत्या षटकाराला. 19 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. बॅक टू बॅक 2 वाईड आले होते आणि त्यानंतर षटकार म्हणजे दुसरा षटकार लगातार आलाय सागरच्या बॅटमधून. एकोणीस धावा धावफलकावर 5 चेंडूंचा योग्य रीतीने खेळ होतोय. सागर पाटील मॅन इन फॉर्म. उजव्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा येतोय. आता तुमच्याकडे रिव्ह्यू नाहीये. उजव्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. 3 व्हाईट बॉल फेकले गेले तर रोहित भोईरने. यासाठी रोहित ओळखला जात नाही, परंतु आज लाईन लेंथ थोडीशी बिघडलेली आहे. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय बघा. वेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा व्हाईट बॉल येतोय. धावा झाल्या धावफलकावर 21. 21 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. या अगोदर आपण बघितलं तर दुसऱ्या दिवशी स्वरांगी वॉरियर्स दुकटण हा संघ सहभागी झाला होता आणि दोन्ही सामन्यामध्ये 3-3 विकेट मिळवण्याचा पराक्रम केला होता रोहित भोईरने. परंतु इथून थोडंसं प्रेशर आहे. अंतिम 8 मध्ये आलेत आणि हा सामना जिंकण्याचं मोठं दडपण त्यांच्या समोर आहे आणि व्हाईट बॉल येतात आपल्याला बघायला मिळतात. उजव्या बाहेर बघूया चेल होईल का. चेल सुटलाय, चेंडू निघून गेलाय. 4 धावांकरिता चौकार येतोय आणि या चौकारानंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 25. दुमलय नाव साखरे गावात कार्याची ही गोडी. एकविरा माऊलीचा आशीर्वाद 25. कीर्तीची जोडी. रुपेश पाटील यांच्या नेतृत्वात जमली ही मंदी आहे. समाजकार्य अन क्रिकेटचा थरार गाठतोय ठाई ठाई. रुपेश पाटील यांच्या नेतृत्वात जमली ही मंदी आहे. समाजकार्य 5 मिनिटं 43 सेकंद तुम्ही पहिल्या षटकासाठी घेतलेले आहेत, हे सुद्धा लक्षात ठेवा. स्वरांगी वॉरियर्स एका बाजूने आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूने पाटील आणि साखरे. 25 धावा धावफलकावर. आदरणीय राजू रामचंद्र पाटील साहेबांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावर या. आपली जागा इथे आहे. आयोजकांकडून आम्हाला वारंवार सूचित करण्यात येते. आदरणीय परेशजी शिंदे साहेब यांच्याकडून या चौकारासाठी सुद्धा 100 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. म्हणजेच 3 चेंडू फेकले गेलेत, ज्याच्यामध्ये 2 षटकार आणि 1 चौकार आला. त्या 3 चेंडूंसाठी 300 रुपयाचे कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतात. एकविरा ग्रुपचे सदस्य आदरणीय संदेशजी पाटील साहेब, अंकितजी गरज साहेब आणि प्रदीपजी पाटील साहेब इथे उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं करूया सकाळच्या सत्रामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. नाणेफेक जिंकली देवानंद वजे साहेबांनी आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. पहिल्या षटकाचा खेळ. अमोल पाटील शरीरापासून थोडासा चेंडूला दूर ठेवलं गेलं होतं. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी करताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय हेमंत सुतार. डाव्या हाताचा गोलंदाज हेमंत सुतार आणि या वेळेला पॉइंटचं क्षेत्र निवडलं गेलंय. डीप बॅकवर्ड पॉइंटला 1 बाउंड. चौकार जाताना अमोल पाटील क्लास दाखवतो या चेंडूवर. वन ऑफ द बेस्ट बॅटर साखरे गावाचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. साखरे क्रिकेटचा विचार केला तर एक परिपक्व फलंदाज म्हणून अमोल पाटीलकडे बघितलं जात आहे आणि तीच कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर अमोल पाटील. धावा झाले धावफलकावर. अमर पाटील आम्हाला दर्शवतात 29. 29 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. षटक क्रमांक दुसरं 2 चेंडूंचा खेळ होताना पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय.
यावेळेला अमोल पाटील पुन्हा एकदा मात्र जोरदार प्रहार पाहायला मिळतोय. चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. बॅटचं हलकसं चुंबन घेताना आपल्याला पाहायला मिळतोय अमोल पाटील. बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज आपल्याला पाहायला मिळतात. चौकार आला, षटकार आला, येतोय छोटासा डिझे ब्रेक. सो गणपती उत्सव असो, त्यांचा हातभार मोलाचा असतो. आणि या षटकारासाठी, मागच्या चेंडूवर मारलेल्या षटकारासाठी आपण पाहतोय परितजी शिंदे साहेब यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज आलंय अमोलसाठी. इथून एकदा येताना शॉर्ट स्क्वेअर लेगला सोयल ने चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. जबरदस्त, अप्रतिम. आदरणीय कल्पितजी कुडू साहेब, पोलीस पाटील बहाडोली, भालचंद्र पाटील साहेब, भाल्या मामा, निलेशजी वजे साहेब, राजू कुडू, ग्रामपंचायत सदस्य बहाडोली यांना विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेला आपण बघतोय उजव्याच्या बाहेर चेंडू निघून गेलाय. निर्धाव, चांगली कामगिरी करताना यष्ट्यांच्या मागे मिस्टर सूरज धानव्याला आपण पाहतोय. सूरज धानव्याची बॅट सुद्धा शांत आहे. मागील 1-1.5 वर्ष झालं आपण पाहतोय ॲज बॅटर म्हणून सूरज धानवा खूप स्ट्रॉंग आहे. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगली कामगिरी करताना हेमंत सुतार. चौकार आला, षटकार आला, सिंगल आली, त्यानंतर लगातार 2 डॉट बॉल पाहायला मिळतात. 11 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. 2 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. धावसंख्या आपण पाहिली तर 36 धावा विदाऊट लॉस ही जमेची गोष्ट आहे. पाटील आणि साखरे संघासाठी आपण पाहतोय 36 धावा झाल्यात. घेतोय छोटासा डिझे ब्रेक. धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. इथून रोहित भोईर याला चांगली कामगिरी करावी लागेल. दुसऱ्या बाजूने सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करते. फटका चांगला खेळलाय. कार्पेटच्या साह्याने चेंडूला मात्र खेळलं गेलंय. सुचित पाटील पुढे आलाय, चेंडूला उचललं, फेकलं, तोपर्यंत एक धाव येताना धावसंख्या आपण पाहतोय 37. 37 धावा. आदरणीय बबनजी वजे साहेब इथे उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात. मी विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. गौरांग पाटील, बंटी दादा इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. त्यांना विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. पुढचा चेंडू सागरसाठी हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल का चेंडू पर्यंत? पोहोचलेला आहे. चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचला होता, परंतु झेल होऊ शकला नाही. कैलास धडपी तिथे होते. बाळा 39 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल मिस्टर रोहित होंडो, रोहित भोईर. आणि या वेळेला बघा काय फटका खेळला गेलाय. साईड स्क्रीनला चेंडू जाऊन लागतोय. 4 धावा येतात. 4 धावेनंतर धावसंख्या आपण पाहतोय 43. 43 धावा लागलेल्या आहेत. तिसरं षटक सुरू आहे. मजबूत स्थितीमध्ये पाटील आणि साखरे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी होते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय.
आपला घरचा संघ आहे, घरच्या प्रेक्षकांसमोर घरच्या मैदानावर चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतंय. इंटरव्ह्यू मध्ये म्हटलं होतं प्रथमेश पाटीलने की घरच्या क्राऊड समोर आमच्या पुढे कुठल्याही प्रकारचं दडपण नाही. या प्रेक्षकांसमोर खेळण्याचा अनुभव आम्हाला आहे. आवडीला आपण पाहतोय झेल सुटला इथे. एक धाव पूर्ण केली गेली. एका धावेने धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 44. 44 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. चांगली कामगिरी होताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. 44 धावा धावफलकावर षटक क्रमांक 3 सुरू आहे. या वेळेला आपण पाहतोय चेंडूला हलक्या हाताने खेळलंय. डीप मिड विकेटला एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय गौरांग पाटील साहेब असतील, बबनजी वजे साहेब असतील, राजू पाटील साहेब असतील, यांना आम्ही विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. धावा झाले धावफलकावर आपण बघितलं तर 45. 45 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. रोहित भोईरचं हे 2 षटकांचा कोटा होता तो पूर्ण झालाय आणि आता 3 षटकांच्या समाप्ती खेळ धावसंख्या आपण पाहिली तर 45 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. घेतोय छोटासा आम्ही डीजे ब्रेक आणि लगेच येतोय मैदानाच्या आतमध्ये. जमते त्याच्या लावू नका मोजमाप. रुपेश दादाचा आई एकविरा चषक आहे बघा लय टॉप. रुपेश दादाचा आई एकविरा चषक आहे बघा लय टॉप. आहे बघा लय टॉप. आहे बघा लय टॉप. रुपेश पहिल्या क्रमांकाचं चषक आई एकविरा चषक साखरे या स्पर्धेकरिता आदरणीय कैलासवासी पांडुरंग नाग्या पाटील साखरे आणि कैलासवासी मालती माधव पाटील दिवेकरपाडा यांच्या स्मरणार्थ कुमार प्रशांत किरण पाटील साखरे यांच्या माध्यमातून सौजन्य केलं गेलंय. दुसरं चषक आहे कैलासवासी इंदुबाई चंद्रकांत शिंदे साखरे यांच्या स्मरणार्थ श्री परेश चंद्रकांत शिंदे साखरे यांच्याकडून. तिसरं चषक आहे श्री नरेश मडवी चांदीप माफ करा कैलासवासी सोनाली बळवंत किणी सोनावे यांच्या स्मरणार्थ श्री सचिन नरहर किणी सोनावे यांच्याकडून. चौथ्या क्रमांकाचं चषक आहे कैलासवासी वासंती रेवती हरिचंद्र किणी खराटरा यांच्या स्मरणार्थ श्री नरहर रामचंद्र किणी सोनावे यांच्याकडून. मालेगावीर सायकल आपल्याला आलेली आहे. सौजन्य केले गेले श्री अंकित अरुण घरत सोनावे आगरीकट्टा पारगाव यांच्या माध्यमातून. मालिकेवरील चषक सौजन्य केले गेले श्री विपुल रवींद्र वजे साखरे वजे एंटरप्राइजेस साखरे यांच्या माध्यमातून. उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षक चषक सौजन्य केले गेले सायली स्वप्नील किणी उपसरपंच मॅडम ग्रामपंचायत सोनावे यांच्या माध्यमातून. या सर्वांचं आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आदरणीय श्री राजू रामचंद्र पाटील साहेब यांच्याकडून दुसऱ्या क्रमांकासाठी रोख रक्कम आपल्याला 25,000 रुपये आलेले आहेत. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाची रोख रक्कम आहे 11,555 रुपये. ही आदरणीय श्री नरेश मडवी साहेब चांदी यांच्या माध्यमातून आलेली आहे. त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. चौथ्या क्रमांकाची रोख रक्कम 11,555 रुपये श्री किरण पाटील व श्री अनंत पाटील शेठ माणूस यांच्या माध्यमातून आलेले आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. 46वर 0 ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण मजबूत स्थिती पाहतोय पाटील साखरे या संघाची. परंतु इथून हेमंत सुतार आलेत आणि लगातार 2 डॉट बॉल फेकले गेलेत. चांगली कामगिरी करताना हेमंत सुतारला आपण पाहतोय. एका बाजूने अमोल 9 चेंडूमध्ये 14 धावा. सागर पाटील 11 चेंडू 27 धावा. चांगली कामगिरी करतायत 2 बॅटर. अप्रतिम साखरे गावाचे हे मैदान. देवानंद वजे साहेबांनी इंटरव्ह्यू मध्ये म्हटलं की राजू दादा यांनी मात्र या मैदानासाठी खूप खर्च केला, खूप मेहनत घेतली. त्यांचं सर्वप्रथम आम्ही आभार मानतोय आणि खरोखरच खूप छान मैदान करून दिले. मैदानाचा कायापालट केला आणि या कायापालट करण्यामागे जर मुख्य हात कोणाचा असेल तर आदरणीय राजू पाटील साहेबांचा. आणि खरोखरच खूप छान मैदान साखरे गावाला उपलब्ध करून दिले. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. पुन्हा एकदा गोलंदाज हेमंत सुतार पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट चेंडूला खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय आणि कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही साहिल. विकेट डाऊन होतो. फर्स्ट विकेट डाऊन. अमोल पाटील बाद होतोय. घेतोय आम्ही छोटासा डीजे ब्रेक. राजा माणूस
आला, दोस्तीच्या या दुनियेमधला राजा माणूस आला. हे राजू पाटील साखरे गावाचा यारो कयार आला, हे राजू पाटील साखरे गावाचा यारो कयार आला. यारो तयार आला राजू पाटील साखरेवाला, यारो तयार आला राजू पाटील साखरेवाला. थँक्यू. कडक मंगलचा कडक डान्स आपल्याला पाहायला मिळतोय. सोनाव येथे साखरे हा प्रवास बाईकवर करतायत आणि ही पॅन्ट आहे त्यांची, ही त्यांना गिफ्ट दिले, त्यामुळे ती ही पॅन्ट उतरवत नाहीत. कुठेही स्पर्धा असू द्या, कडक मंगल ड्रेस कोट मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धावा झाले धावफलकावर 46. या षटकाचा आपण विचार केला तर फक्त एक वाईट बॉलच्या साह्याने धाव आले. चांगली गोलंदाजी करताना हेमंत सुतारला आपण पाहतोय. यावेळेला आपण पाहतोय झेल घेण्याचा प्रयत्न केला होता देवानंद वजे साहेबांनी, कारण थोडेसे पुढे गेले होते आणि इथे बघा समालोचन कक्षाच्या अगदी समोर डाय मारून चेंडूला सीमारेषेच्या बाहेर अडवला कडक मंगलने आणि 50 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. बघा रिप्ले मध्ये आपण बघितलं तर थोडेसे पुढे गेले होते. एक पाऊल जर मागे असते तर हा झेल त्यांच्या हातामध्ये आला असता. 50 धावा धावफलकावर लागल्यात. 4 षटकांचा एकंदरीत खेळ होताना आपल्याला पाहायला मिळतोय. घेतोय छोटासा डीजे ब्रेक आणि येतोय मैदानाच्या आतमध्ये. गेल्यात प्रज्योत पाटील 2 चेंडू 4 धावा, सागर पाटील 11 चेंडू 27 धावा. करंट रन रेट आपण बघितला तर 12.50. प्रोजेक्टेड स्कोर आपण बघितला तर 76 धावा दाखवल्या जातात. याच रन रेटने आपण गेलात तर 76 पर्यंत मजल मारतील. इथून चांगली गोलंदाजी केली तर 76च्या आतमध्ये थांबवलं जाईल. चांगली फलंदाजी झाली तर 76 पेक्षा जास्त धावा होऊ शकतात. प्रज्योतकडे क्षमता आहे. चांगले फटके त्याच्या बॅटमधून आपण सातत्याने पाहतोय, परंतु थोडासा बॅड पॅच आहे. धावा होत नाहीत, इथून त्या कराव्या लागतील. इथून आपण बघतोय सागर पाटील चांगली फलंदाजी करताना एक सिंगल पहिल्या चेंडूवर येताना आपल्याला पाहायला मिळतंय. रितेश भोईर येतोय, नवीन गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. रितेश पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. या षटकातील 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 51 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. रोहित भोईर, त्यानंतर आपण सुचित पाटीलला पाहतोय. सूरज दानवा आहे. साहिल आपल्याला पाहायला मिळतोय. हेमंत सुतार पाहायला मिळतोय आणि इथे काय जबरदस्त टार्गेट आपल्याला पाहायला मिळालं. चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आला. गोलंदाजाला टार्गेट केलं गेलं होतं की ह्या गोलंदाजीच्या विरोधात आम्ही मोठे फटके खेळू आणि प्रज्योत पाटीलने वाईडिश लॉंगनच्या वरून षटकार खेचला गेलाय. काय जबरदस्त अप्रतिम टायमिंग आपल्याला पाहायला मिळालं आणि घरच्या प्रेक्षकांसमोर थोडासा दडपण असतो, परंतु हे दडपण झुगारून लावून चांगली कामगिरी करताना प्रज्योत पाटीलला सुद्धा आपण पाहतोय. परेश शिंदे साहेब यांच्याकडून प्रज्योत साठी सुद्धा 100 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. म्हणजे कोणीही चौकार षटकार मारले पाटील आळीच्या खेळाडूंनी तर परेश शिंदे साहेब एटीएम खुलं करतात. आज ते सकाळच्या 17 पासून आपल्या घरच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी. मात्र तर एका बाजूने आपण बघतोय त्यांचे परम मित्र देवानंद वजे साहेबांचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूने गावचा संघ आहे. त्यांना सुद्धा टेन्शन आलंय की आम्ही कोणाच्या बाजूने उभं राहायचंय. त्यावेळेला चांगला फटका खेळला गेलाय. एक धाव येताना सुचित पाटीलचं चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सागरला इथे धावबाद केलंय.
गरज होती का ही धाव घेण्याची? चांगला लय मध्ये दिसत होता सागर पाटील. सागर बाद झाल्यानंतर पिंटू वजे न्यू मॅन इन. साखरे गावाची आणबान शान आपण पाहतोय पिंटू वजे मैदानाच्या आतमध्ये येताना. परंतु अजून एक चेहरा आहे पाटील अलीमुळे ज्या नावाची चर्चा सातत्याने होते, प्रथमेश पाटील. चार पूर्णांक 3 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. 7 धावा 3 चेंडूमध्ये आल्यात. पिंटू वजे थोडा वेळ चेंडू हवेमध्ये होता, एक धाव पूर्ण झाली. धावा झाल्या धाव फलकावर 59. 4 चेंडूंचा एकंदरीत खेळ होताना प्रज्योत पाटीलकडे क्षमता आहे. चांगले फटके त्याच्या बॅटमधून सुद्धा येतात प्रज्योत पाटीलच्या. साखरे सुपर लीग असू द्या, साखरे प्रीमियर लीग, जी आगरी प्रीमियर लीग झाली साखरे त्यामध्ये असू द्या, किंवा साखरे संघ जेव्हा बाहेर जातोय तेव्हा प्रज्योत पाटील चांगली कामगिरी करतोय. इथून त्रिफळाचीत झालाय. धावा झालेत 59 आणि 59 वर तिसरा गडी बाद होताना वंडर बॉय मिस्टर प्रथमेश पाटील मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक पॉझिटिव्ह थिंकिंगने हा खेळाडू पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतोय. यंदाचा आगरी प्रीमियर लीग चा हिस्सा होता प्रथमेश पाटील आणि चांगली कामगिरी झाली होती. आगरी प्रीमियर लीग मध्ये जास्त गोलंदाजी आली नव्हती त्याला. ऍज अ बॉलर म्हणून पुढे येताना साखरे गावातून आपण पाहतोय प्रथमेशला. धावा झाले धाव फलकावर आपण पाहिल्या तर 59 रोखलं इथून. आपण बघितलं तर पहिल्या 3 षटकामध्ये आपण बघितलं तर अमर पाटील आम्हाला सांगतात की पहिल्या षटकामध्ये 25 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या, 36 धावा 2 षटकामध्ये झाल्या होत्या आणि त्यानंतर 9 म्हणजे 3 षटकामध्ये 45 धावा होत्या. आणि चौथ्या आणि 5व्या षटकामध्ये थोडासा ब्रेक लागलाय धाबांवर. जे षटक होतं आपण बघितलं तर हेमंत सुतारचं फक्त 5 धावा दिल्या होत्या आणि त्यानंतर रितेश भोईर आलाय, फक्त 8 धावा दिल्या, 2 गडी बाद केलेत. 9 धावा दिल्या धावपाच्या स्वरूपामध्ये, मात्र एक गडी बाद झालाय. रितेश भोईरने 9 धावा दिल्या. तर हे 2 षटक आपण बघितलं तर फक्त 14 धावा आल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमेश पाटील सुद्धा बाद झालाय. काही समजलं नाही प्रथमेशला. फलंदाज बाद होताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आता इथून पिंटू वजे या खेळाडूवर सगळ्यांच्या नजरा असतील. शेवटचे 6 चेंडू आहेत आणि बिपिन जातोय मैदानाच्या आतमध्ये. पिंटू आणि बिपिन ह्यांना मात्र डाव सावरावा लागेल. 6 चेंडू आहेत आणि आपण स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. आदरणीय राजू पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. मी विनंती करेन या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय रुपेशजी पाटील साहेबांना. षटक क्रमांक 6 शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळेल. रितेश भोईरने काय कमालीचं षटक आपल्याला पाहायला मिळालं. साहिल येतोय नवीन गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर. साहिल तुंबडा नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. 6वं अंतिम षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पिंटू वजे. सागर धावपात झाल्यानंतर मात्र धावांवर ब्रेक लागलाय. गरज नसताना सागरने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. चांगला टच मध्ये होता. 11 चेंडू 27 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली.
पुन्हा एकदा गोलंदाज साहिल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी करताना साहिलला आपण पाहिलं. एक धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? तर एस पिंटू वजे धावले. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात 2 धावा पूर्ण होताना धावसंख्या आपण पाहिली तर 61. 61 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. 4 चेंडूंचा अजूनपर्यंत खेळ शिल्लक आहे. साहिल कशा पद्धतीने मात्र गोलंदाजी करतोय हे बघणं सुद्धा महत्वाचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण थोडंसं गचाळ पाहायला मिळालं आणि तिथे एक धाव होती. तिथे दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात दोन्ही फलंदाज मात्र 2 धावा पूर्ण करतायत. थोडंसं क्षेत्ररक्षण चेंज केलं होतं सुरेश धानवाने आणि चेंडू बरोबर सोहेलकडे गेला. चेंडूला अडवण्यामध्ये थोडीशी अडचण निर्माण झाली आणि जिथे एक धाव होती तिथे 2 धावा पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतात. धावा झाले धावफलकावर आपण बघितलं तर 63. 3 चेंडूंचा खेळ होताना पिंटू वझे यावेळेला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू निघून गेलाय निर्धाव. आतापर्यंत चांगली गोलंदाजी होताना साहिलची पाहायला मिळते. 4 चेंडू आणि फक्त 4 धावा खर्च केल्या गेल्यात. ओमसाई गावदेवी शिवनसई आणि वीर तानाजी पारगाव. चला टॉस साठी या दोन्ही संघाचे संघनायक. इथून आपण बघतोय सुरेश धानवा कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही. फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. धावा झाल्या धावफलकावर 63. अजून एक चेंडूचा खेळ शिल्लक असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मयूरने षटकार मारला तर राकेश पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. उजव्याशीच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते 64 धावा. 64. राकेश पाटील साखरे यांच्या माध्यमातून हे 100 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतंय. मयूरसाठी षटकारासाठी 100 रुपये आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला फटका चांगला खेळलाय. इनफिल्डच्या वरून 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडूला मात्र क्षेत्ररक्षण केलं जाईल का? तर एस चेंडूला अडवलं गेलंय. 2 धावा येतात. 2 धावेनंतर बघूया आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण होईल का? तर इथे धावबादच्या स्वरूपामध्ये गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा पूर्ण झाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक आपण बघितलं तर 6 षटकांचा खेळ एकंदरीत पूर्ण होतोय आणि धावा झाल्या धावफलकावर आपण बघितल्या तर 66 धावा. विजयासाठी 67 धावांचं लक्ष समोर असेल स्वरांगी वॉरियर्स दुकटन या संघासमोर. आणि ओमसाई गावदेवी शिवनसई. चला दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी या. पारगाव संघाचा कर्णधार आहे. शिवनसई संघाचा कर्णधार आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे.
तर दुसऱ्या डावाला सुरुवात होते. आमचे साथी समालोचक आदरणीय प्रमोद शेडगे सर आपल्याशी जोडले जातील. या ऐकूया आपण प्रमोद शेडगे सरांना. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. मनोजी पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत. बहाडोलीचा आवाज एकविरा चषकाला नेहमीच दुमदुमताना आपल्याला पाहायला मिळतो. त्यांचं करूया आपण मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद आहे. चला यानंतर लगेच सामन्याला आपल्याला सुरुवात करायची आहे. तर टॉसची प्रक्रिया पूर्ण करूया. ओमसाई गावदेवी शिवनसाई आणि वीर तानाजी पारगाव अनिकेत या ठिकाणी येत आहेत. वीर तानाजी पारगाव टीमचे कॅप्टन. तर मी विनंती करेन ओमकार घरत या ठिकाणी येत आहेत आणि आज संजय घरत डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटीमध्ये त्यांचं करूया आपण सुस्वागतम. त्यांची स्पर्धा येते उपसरपंच चषक शिवनसाई 11 फेब ते 15 फेब्रुवारी या 5 दिवसांच्या कालावधीमध्ये. त्यांना खूप साऱ्या त्यांच्या स्पर्धेला शुभेच्छा असतील. सामन्याला होईल सुरुवात. विजयासाठी टार्गेट सेट केले गेले 67-36 बॉल्स. वरांगी वॉरियर्स दुकटन टीम. ज्या पद्धतीने पहिल्या इनिंगचा विचार केला तर अमर पाटील यावेळेला दर्शवत आहेत की जबरदस्त बॅटिंग करत असताना आपण पाहिलं सागर पाटील आणि 12 बॉलमध्ये 28 रन. अमोल पाटील यांनी 11 बॉलमध्ये 14 रन्स. सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज रोहित भोईरला आपण पाहतायत. अर्थातच हुंडो या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाले आणि जयेंद्र यांना आपण पाहू शकतायत. आदरणीय सन्माननीय गौरंगजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करीत आहोत. आदरणीय सन्माननीय विलाजी तरे साहेब आमदार बोईसर विधानसभा विद्यमान आमदार विलाजी तरे साहेबांचं या ठिकाणी आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण आई एकविरा चषक साखरेची टीम पाहायला मिळते. राजूदादा रामचंद्र पाटील साहेब यांना आपण पाहतायत. या स्पर्धेचे शिल्पकार रुपेजी नरेश पाटील साहेब यांना आपण पाहू शकतायत. अंकित घरत यांना आपण पाहतायत. राजू कुडू साहेब यांना पाहतायत. कल्पेजी कुडू साहेब यांना आपण पाहू शकतायत. त्यांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत. सर्वोत्तम नेता तोच असतो जो सर्व कार्यकर्त्यांना घेऊन चालतो आणि त्यामधील एक अशा संपूर्ण नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी तत्पर असणारं व्यक्तिमत्व अर्थातच तुम्हा सर्वांचे लाडके विद्यमान आमदार आपण पाहतायत. आदरणीय सन्माननीय विलाजी तरे साहेब बोईसर विधानसभा आई एकविरा चषक साखरे या मैदानात त्यांचं या वेळेला या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. या गावाची धडकन राजू रामचंद्र पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेचे शिल्पकार आरमान शान रुपेजी नरेश पाटील साहेब यांच्या समवेत अंकितजी गरज साहेब यांना आपण पाहतायत. या स्पर्धेचे आपण आयोजक पाहतायत. वेलकम वेलकम वेलकम. आपण त्यांचं टाळ्यांच्या गजरात त्यांचं करूया आपण सहर्ष सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आणि काय भव्य स्वागत झालंय आमदार साहेब. षटकाराने मात्र या वेळेला व्यासपीठावर विराजमान होत असताना यावेळेला पाहायला मिळाला. अतिशय कणखर आणि नेत्रदीपक फटका पाहायला मिळतोय. 8 धावा. 5व्या बॉलवर मात्र अमोल पाटीलच्या षटकार येत असताना जसं मात्र स्वागत झालं विराजमान झाले आदरणीय सन्माननीय आमदार साहेब विलाजी तरे साहेब आणि त्यांचं स्वागत षटकाराने केलं रोहित भोईर होंडोने. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न परंतु अमोल पाटील हार न मानणाऱ्यांपैकी एक आपल्याला खेळाडू पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीने हे षटक हाताळण्यात आलं. पहिल्या षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 8. लगेच आपण यथोचित स्वागत सन्मान आपण आमदार विलाजी तरे साहेब यांचं यावेळेला स्वागत सन्मान आपण करणार आहोत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सध्या जर आपण पाहिलं तर व्यासपीठावर संपूर्ण मंडळी यावेळेला पाहायला मिळते.
विलाजी तरे साहेब त्यांच्या समवेत राजू रामचंद्र पाटील साहेब या मैदानाला अफलातून ज्यांनी मात्र खर्च केला आणि आज हे नंदनवन आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामध्ये खूप सिंहाचा वाटा आपल्याला पाहायला मिळतो. या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय सन्माननीय रुपेजी नरेश पाटील साहेब यांची स्पर्धा अव्याहतपणे 17वं वर्ष या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना षटक क्रमांक दुसरं जयेंद्र गुवारी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, खिचून मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु सरळ बॉल जर आपण पाहिला तर विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. चांगला बॉल डिलिव्हर्ड केला प्रथमेश पाटीलने. या खेळाडूच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका, या खेळाडूकडे खूप काही गुणवत्ता सिद्ध करण्याची ताकद आहे. प्रथमेश पाटीलला आपण पाहतायत, मिस्टर पीपीला. पुन्हा एकदा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे हलकीशी अपील केली, बरोबर अपील केली होती प्रफुल्ल वजे, पिंटू वजेने. मेन पंचांकडे आपण पाहिलं, स्ट्रायकर पंच, नॉन स्ट्रायकर पंच म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. 8 रन झालेत आतापर्यंत. आपण पाहिलं तर 2 बॉलचा खेळ झालाय. अगदी निसर्गाच्या कुशीत वसलेलं अतिशय सुंदर हे मैदान. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, तिसऱ्या बॉलवर ऑटोमॅटिकली प्रेशर घेत अंडर प्रेशर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. जयेंद्र गुवारी सारख्या फलंदाजाला तुम्ही मात्र जीवनदान दिलंय. होतं क्रिकेटच्या खेळामध्ये जेव्हा तुम्ही गोलंदाजी करता आणि पुन्हा एकदा तुम्ही कॉटन बॉलची संधी दवडून येते, अशा वेळेला तुमचं कॉन्सन्ट्रेशन लॅप्स होतं, त्या पोझिशनमध्ये येत नाही आणि ते झालं. या वेळेला थोडंसं कॉन्सन्ट्रेशन लॅप झालं, डोळ्यांची नजर हटली आणि शेवटच्या मोमेंटला बॉल या वेळेला खाली पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच कॅच सोडला आणि झेल सुटला गेला त्या ठिकाणी. अप्रतिम फोर्स केलंय, फक्त चेंडूला दिशा दिली आणि सरळ बॉलला फेकून दिले षटकारासाठी. मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल बिग ब्लो षटकार. सक्सेसफुल आहे क्वालिटी स्टँडर्ड आहे चषक सक्सेस. चांगला फटका खेळला होता, फक्त चेंडूला दिशा दिली होती. स्ट्राईक रोटेट होण्याचा परिणाम. यावेळेला चिप शॉट खेळलाय, हा झेल फार महत्वाचा आहे. 3 क्षेत्ररक्षक धावतायत. जजमेंट यावेळेला व्हॉट अ कॅच, अनबिलिव्हेबल. मयूर हे नाव लक्षात ठेवा. काय झेल टिपला गेलाय. कपिल देव, रामलाल निखंज यांची आठवण करून देणारा हा झेल आणि राजूजी रामचंद्र पाटील साहेब यांनी मात्र दाद दिले या झेलला. 500 रुपीज, 500 रुपये आणि 100 रुपये राकेशजी पाटील यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय झेल टिपला होता. 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील. या टीमचा चित्ता आहे मिस्टर मयूर. काय अफलातून झेल टिपलाय. वाह मयूर, सर्वांची मने जिंकली. 1 हँडने झेल टिपत असताना हे मेरे बाळात का खेळ आहे असं दर्शवलं आणि मयूरला मात्र यावेळेला अप्रिसिएशन करत असताना ग्रेट कॅच पाहायला मिळाली. मुनीत कुडू थोड्याच वेळात ही रील्स व्हायरल करतील यात ती मात्र शंका नाहीये. षटक क्रमांक आपण पाहताय दुसरं. बॉल फेकून झाले ते 5. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 15. विजयासाठी टार्गेट सेट केले गेले 67. 67 धावा सुचित पाटीलला आपण पाहतायत. 25 बॉल आणि 52 रनची आवश्यकता आहे. यावेळेला आल्या मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. आता प्रथमेश पाटील चुकी करणार नाही. आल्या पावली परत. शेवटच्या बॉलवर मिळते विकेट पीपीला, प्रथमेश पाटीलला आणि इथून मात्र पाटील अळी साखरेचे प्रेक्षक वर्ग चिअर अप करत असताना, टाळ्यांचा कडकडाट करत असताना पाहायला मिळत आहेत. या पण बोईसर विधानसभा आदरणीय सन्माननीय विलाजी तरेसाहेब विद्यमान आमदार यांचं यथोचित स्वागत सन्मान या पण करूया. मी विनंती करेन राजूजी रामचंद्र पाटील साहेब आणि या स्पर्धेचे शिल्पकार रुपेजी नरेश पाटील साहेब यांना विनंती करेन आपण आमदार साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान तुमच्या शुभ हस्ते करावं. म्हणतात ना, साधेपणा, कार्य तत्परता आणि लोकाभिमुख नेतृत्व यांचं जिवंत उदाहरण म्हणजे आमदार विलास तरे साहेब. जनतेच्या विश्वासावर उभं असलेलं नेतृत्व म्हणजेच विलास तरे साहेब. शब्दांपेक्षा कामावर विश्वास ठेवणारे,
जसे विकेट निघालेत विकेट गेलेत तसे मात्र निलेशजी पाटील आणि सुनीलजी वजे यांची मात्र पावलं त्या डगआउटच्या दिशेने जाताना पाहायला मिळत आहेत. जयेंद्र गोवारी सोडणार नाहीये. या खेळाडूकडे एवढी प्रचंड शक्ती आहे आणि टायमिंगचा बेताज ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं. पहिल्याच बॉलवर मात्र आक्रमकता सिद्ध केली. षटकार 6 धावा. या जिल्ह्यात सफाळे शहरात नाव गाजतय या चषकाचं. पालघर या जिल्ह्यात सफाळे शहरात नाव गाजतय या चषकाचं. एकविरा चषक ठेवलाय यो साखरे या गावात. एकविरा चषक ठेवलाय यो साखरे या गावात. एकविरा चषक आणि विद्यमान आमदार विलाजी तरेसाहेब यांच्या माहितीसाठी की फक्त क्रिकेट नाही तर या स्पर्धेच्या माध्यमातून जिल्हा परिषद मराठी शाळा साखरे या स्पर्धेच्या माध्यमातून आमदार साहेब विलाजी तरेसाहेब आपल्या माहितीसाठी की शैक्षणिक साहित्य वाटप सुद्धा मात्र याच ग्रुपने केलं. आई एकविरा ग्रुपने म्हणजेच एक समाजसेवेसाठी पाऊल पुढे टाकण्यात आलं. ते आई एकविरा ग्रुपचे संपूर्ण मेंबर्स रुपेजी पाटील साहेब आणि संपूर्ण राजूदादा पाटील यांना सुद्धा आपण पाहिलं. संपूर्ण सहशिक्षिका मुख्याध्यापक यांचं आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळालं आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं. म्हणजे आता आई एकविरा ग्रुप हे सुद्धा समाजसेवेसाठी तत्पर झालेला ग्रुप आपल्याला पाहायला मिळतं. या संपूर्ण ग्रुपला मानाचा सलाम असेल. चांगला बॉल होता. वेग भन्नाट पाहायला मिळतोय. ऋग्वेद पाटील जबरदस्त वेग होता. वेगे बरोबर आपण पाहिला तर अचूक टप्पा पाहायला मिळाला. जसं आपण प्लॅटफॉर्मला असल्यानंतर वंदे भारत जशी एक्सप्रेस फार वेगाने जाते तशाच पद्धतीने हा बॉल मात्र भन्नाट वेगाने जाताना पाहायला मिळाला आणि सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 21 धावा. 21 67 धावांचं टार्गेट सेट करताना 46ची आवश्यकता अजून सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. ऑन साईडला क्रॉस बॅटचा वापर केलाय. फिल्डर पुढे सरसावेल. प्रथमेश पाटील चांगली फेकी होते. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त सिंगल स्वरांगी वॉरियर्स दुकटन टीम स्ट्रगल करताना 22ला 2 आतापर्यंत आपण पाहताय. 7 बॉलमध्ये 9 जयेंद्र याच्या बॅटमधून जयेंद्र गोवारी. ऋग्वेद पाटील अचूक लाईन अँड लेंथ यावेळेला मेंटेन करतोय. आता पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर काही गोलंदाज डळमळीत होतात परंतु ऋग्वेद पाटीलने सांगितलं नाही मी त्यामधला नाहीये. मला सेल्फ कॉन्फिडन्स माहिती आहे. ऑन साईडला खूप चांगला फटका तर आहे. प्रथमेश पाटील पुन्हा एकदा मात्र पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवर. 23 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट. 67 धावांचा पाठलाग करताना 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 23 धावा 2 गडी बाद. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर चांगली फिल्डिंग मयूरच्या द्वारे पाहायला मिळते. पाहता पाहता 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. जयेंद्र गोवारीच्या बॅटमधून संघाची धावसंख्या 25. लॉस ऑफ 2 विकेट. 2.5 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 67 धावांचा पाठलाग करताना स्वरांगी वॉरियर्स दुकटन टीम जाऊन पोहोचते 25 या धावसंख्येवर. आता विजयासाठी 42 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 19 बॉलमध्ये 42 रन हे सामन्याचं समीकरण. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मैदान आई एकविरा चषक साखरे 2026. आज संडे फंडे आपल्याला पाहायला मिळतोय. रविवारचा दिवस. हळूहळू प्रेक्षकांची पावलं आता मात्र या मैदानाच्या दिशेने थिरकायला लागलेत. फुलटॉस बॉल. जयेंद्र सोडणार नाहीये. सरळ बॉलला मात्र फेकून दिलंय षटकारासाठी. ग्रेट टायमिंग. क्रॅकिंग स्ट्रोक. षटकार आणि या षटकाराने 3 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 31 या धावसंख्येवर. 31. आता विजयासाठी लक्षात असू द्या 36 रनची आवश्यकता. येणारे 18 बॉलमध्ये 36. दरम्यान आपण पाहतायत व्यासपीठावर उपस्थित झालेले विद्यमान आमदार विलासजी तरेसाहेब बोईसर विधानसभा. मी विनंती करेन साहेब आपण या स्पर्धेविषयी थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. विलासजी तरेसाहेबांना विनंती करेन आपण या स्पर्धेविषयी थोडक्यात आपण मनोगत व्यक्त करावं. मला माहितच नाही माझं नाव घेतलं. आई एकविरा चषक साखरे 2026 च्या ह्या हे बरोबर गेले 17 वर्ष
क्रिकेटचे सामने आयोजित करत आहेत आणि आज मी इथे आलो. मला आई एकविरा ग्रुपचं मोठं कौतुक करायचं आहे, कारण की फक्त क्रिकेटच्याच पुरता मर्यादित न राहता सामाजिक कार्याच्या दृष्टिकोनातून अनेक उपक्रम हाती घेतात. साखरे गावात असतील किंवा परिसरात असतील. अलीकडच्याच काळात मला समजलं का जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये जिथे मुलं ह्या ग्रामीण भागातील गावातील पोरं जी लहान होत करू परंतु गरीब घराण्यातली मुलं ही तिथे शैक्षणिक कार्याच्या माध्यमातून त्यांना साहित्य वाटप आणि प्रोत्साहन देण्याचं खऱ्या अर्थानं काम आई एकविरा ग्रुपच्या सर्व टीमच्या माध्यमातून झालेलं आहे आणि आज त्यांच्याच माध्यमातून इथे चांगले क्रिकेटचे सामने सुद्धा आयोजित केले आहेत. मनापासून मी आई एकविरा ग्रुपचं अभिनंदन करतो आणि या संघामध्ये ज्या ज्या टीमने भाग घेतलेला आहे ते सर्व टीमचे सुद्धा अभिनंदन करतो आणि भविष्यामध्ये चांगली वाटचाल हो अशी आई एकविरा ग्रुपला शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत इथे थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद आमदार साहेब विलाजी तरे साहेब यांचं आपण मनोगत या ठिकाणी ऐकलं. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. त्यांची उपस्थिती प्रार्थनीय ठरली या स्पर्धेच्या माध्यमातून. रुपेजी नरेश पाटील साहेब यांच्या वतीने, राजूदादा पाटील यांच्या वतीने आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद. दरम्यान धावांची गती जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 33 धावा, विजयासाठी 34 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता. कैलाश यावेळेला आपण पाहू शकतायत बाळा या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली आणि बॅक टू द डगआउट मध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कैलाश धडपीला आपण पाहिलं एक अप्रोच इंटेंट आज त्याचा हवा तसा पाहायला मिळाला नाही, परंतु जयेंद्र गोवारी एक जीवनदानाच्या साहाय्याने खेळी करतोय. धन्यवाद विलाजी तरे साहेब, आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. थँक्यू व्हेरी मच. आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद. 33ला 3.3 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. चीफ शॉट खेळलाय, खूप चांगला फटका तर आहे सूरजच्या बॅटमधून. सूरज धानवा आल्या आल्या ड्रेसिंग रूम मधून सेट होऊन आलाय. भरपूर दूर होते खेळाडू आणि त्यांना बीट करत बॉल निघून जातोय चौकारासाठी. या चौकाराच्या निमित्ताने या ऐकूया विघ्नहर्ता डीजे सौरभ तरे, डीजे इन द मिक्स. सदोतीस धावा झाले. तिथे स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाहीये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 37, लॉस ऑफ 3 विकेट. 5 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. राजूदादा पाटील पुन्हा एकदा मंद मंद पावलांनी व्यासपीठाच्या दिशेने आज डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या समवेत रुपेजी नरेश पाटील साहेब या स्पर्धेचे शिल्पकार. आणि पुढच्या वर्षात काहीतरी नाविन्य आपल्याला पाहायला मिळेल. या बोला ऑन साइडला, क्या बात है. सूरज दानवाच्या बॅटमधून अफलातून टायमिंग, सरळ बॉलला फेकून दिलंय. दॅट्स अ नॉट अ शॉट, दॅट्स अ स्टेटमेंट बाय सूरज धानवा. सुपर टायमिंग, क्लास दाखवलाय. षटकार 6. साखरे गावाचं नाव गाजतोय साऱ्या महाराष्ट्रात. क्रिकेटचा हा सोहळा सजलाय साखरेच्या मैदानात. 12 बॉल आणि विजयासाठी 24 रनची आवश्यकता. स्वरांगी वॉरियर्स धुकटन या टीमला सूरज धानवा आल्या आल्या काय जबरदस्त बॅटिंग करत असताना बॅट चार्ज करून आलाय असं दिसतं स्पष्टपणे ड्रेसिंग रूम मधून. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 24 रन. या अगोदर आपण मनोजी पाटील यांचा आवाज आपण ऐकलात, बहाडोलीचा आवाज, अजून एक बहाडोलीचा आवाज प्रदीपजी पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. शब्द सुमनानी त्यांचं सहर्ष स्वागत. आणि आई एकविरा ग्रुपचे सदस्य
म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. खूप धमाल, कमाल आणि आवाजाची गोड धनी आहेत. त्रिचाळीसला 3, 12 बॉल आणि 24 रनची आवश्यकता आहे. लक्षात असू द्या. सध्या आपण स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. या गावची दिलो की धडकन म्हणून राजूदादा पाटील यांना आपण नेहमीच पाहत आहेत. जसं मी खार्डीच्या गावामध्ये जातो, वैतरणा खार्डी, तिथे प्रभाकर शेठ पाटील ही हृदयाची धडकन आहे प्रत्येक खार्डीकरांच्या, तसंच साखरेकरांच्या हृदयाची धडकन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे आदरणीय सन्माननीय राजूदादा पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. मी विनंती करेन रुपेजी नरेश पाटील साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण राजूदादा पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान करावं. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं करूया मनपूर्वक आभार आणि स्वागत. शब्द कमी आहेत राजूदादा पाटील यांच्यासाठी बोलण्यासाठी. साम दाम दंडभेद या शब्दांच्या उक्तीप्रमाणे खऱ्या अर्थानं राजूदादा आभार आम्ही व्यक्त करतोय. थँक्यू व्हेरी मच. त्यानंतर गौरंग पाटील अर्थातच बंटी भाऊ यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. मी विनंती करेन रुपेजी नरेश पाटील साहेब यांना पुनश्च एकदा की आपल्या शुभ हस्ते गौरंग पाटील बंटी भाऊ यांचं सुद्धा आपण यथोचित स्वागत सन्मान करा. अमोल पाटील चुकी करणार नाहीये, निराश आहेतच, त्यांच्या चेहऱ्यावरची निराशी दाखवते. मला सेलिब्रेशन करायचं नाही, मला मॅच विन करून द्यायची आहे आणि त्यामुळे मात्र आता थोडेसे नाखुश होत असताना पाहायला मिळत आहेत. गौरंग पाटील बंटी भाऊ यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण मायची उपदास शॉल, त्याचप्रमाणे या स्पर्धेच्या माध्यमातून गोल्ड सन्मान चिन्ह. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात गौरंग पाटील साहेबांचं सुद्धा यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. रुपेजी नरेश पाटील साहेब या स्पर्धेचे शिल्पकार. धन्यवाद गौरंग पाटील साहेब. अर्थातच बंटी भाऊ आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. आता इक्वेशन जर आपण पाहिलं तर 49 धावा झालेत, म्हणजेच 10 बॉलमध्ये 18 रन. कल्पेजी कुडू साहेब, पोलीस पाटील बहाडोली यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन. पुनश्च एकदा रुपेजी नरेश पाटील साहेब यांना विनंती करेन या स्पर्धेचे सर्वेसर्वा प्रणेते या आपण त्यांच्या शुभ हस्ते करूया आपण स्वागत सन्मान. ऋग्वेद पाटील पुन्हा एकदा बॉल तयार. चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळतोय का नाही, पंचांनी मात्र सांगितलंय हा बॉल खूपच बाहेर आहे आणि इथून आपण पाहिलं तर यस DRS यूज केलाय गोलंदाजी टीमने. हे आपण चेक करूया. राकेश राऊत सर त्या ठिकाणी जॉईंट होतील. सध्या आपण पाहतायत यथोचित स्वागत सन्मान कल्पेजी कुडू साहेब, पोलीस पाटील बहाडोली आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे, कारण प्रत्येकाला दैनंदिन जीवनात जेव्हा प्रामाणिक बिझनेसमॅन जेव्हा प्रामाणिक काम करतात त्यावेळेला वेळ मिळत नसतो, तो वेळ काढावा लागतो आणि रुपेजी पाटील साहेब यांच्या प्रेमापोटी शब्दापोटी मात्र यावेळेला वेळ काढत या स्पर्धेला उपस्थित झालेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आदरणीय सन्माननीय बबनजी वजे साहेब या ठिकाणी नेहमीच एक चांगलं व्यक्तिमत्व, जेव्हा साखरे गावात कार्यक्रम म्हणा किंवा स्पर्धा म्हणा तिथे तत्पर ते असतात आणि बबनजी वजे साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करूया. इट्स अ फेअर डिलिव्हरी.
मध्ये बोलतो अरे काय मध्ये आहे तू दोन लाईन माहिती ना मग तू सेकंड लाईनच्या बाहेर गेला पाहिजे बॉल ना चपट झालाय तर इट्स अ फेअर डिलिव्हरी. मात्र आता 9 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 18 रनची आवश्यकता आहे. 9 बॉल आणि 18 रन हे सामन्याचं समीकरण. आणि सरळ बॉल मात्र विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. आणि आता आपण यथोचित स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. बबनजी वजे साहेब, आपणास विनंती करीन आपण पुढे या. आपलं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. यावेळेला फोर्स केलं या बॉलला. अतिशय चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु तेवढाच मात्र उमेदीने झेल टिपला गेला आणि फलंदाज बॅक टू द डगआउट. प्रज्योत पाटील कोणतीही चुकी करत नाहीये. आणि इथून जर आपण पाहिलं तर आदरणीय सन्माननीय बबनजी वजे साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. रुपेजी नरेश पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत सन्मान या ठिकाणी करतोय. त्यानंतर बहाडोली ग्रामपंचायत सदस्य म्हणून ज्यांची ओळख राजूजी कुडू साहेब, त्यानंतर बहाडोलीचे एक चांगले समालोचक आणि आई एकविरा ग्रुपचे सदस्य म्हणून ज्यांची ओळख प्रदीपजी पाटील साहेबांचं आणि एक गोड गळ्याचे गायक म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. तर या आपण त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करूया. या रुपेजी नरेश पाटील साहेब यांना मी विनंती करीन आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. या स्पर्धेचे शिल्पकार सध्या जर आपण पाहिली तर सिच्युएशन अशी आहे. चांगला बॉल होता, खोलवर बॉल पाहायला मिळतोय, सरळ बॉल निघून जाईल पाठीमागे. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 50. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 7 आणि 7 बॉल मध्ये 17 रनची आवश्यकता आहे. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर ऋग्वेद पाटील उजव्या हाताने. चांगला बॉल होता, काय बॉलिंग केले ऋग्वेदने. पहिला बॉल षटकार आल्यानंतर जी मात्र 5 बॉल मध्ये फक्त 1 धाव दिली. आक्रमकता गोलंदाजीमध्ये दाखवली. सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, सादर राहणीमान परंतु उच्च विचार. ऋग्वेद पाटीलच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन पहा, अप्रतिम पाहायला मिळतं. टीम हडल मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. आणि आता इथून जर आपण पाहिलं तर एक चांगला सामना रंगलाय. 6 बॉल आणि 17 रनची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 17 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 6 बॉल 17 रन, अतिशय सामना रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ तुल्यबळ, दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला या गोष्टी मायने राखतात. ही गुणवत्ता तुम्हाला सिद्ध करावी लागते. एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं तर आय थिंक सो प्रज्योत पाटीलला आणलं गेलंय. एक उंच सकल बांध्याचा. स्वरांगी वॉरियर्स दुकटन टीम 50 ला 5 षटकांच्या समाप्ती अखेर आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 17. 6 बॉल आणि 17 रन. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट क्वालिटी अँड स्टँडर्ड. पुन्हा एकदा बॉल तयार प्रज्योत पाटील. यावेळेला ऑन साईडला पहिला आलाय षटकार. क्लास अचित पाटीलच्या बॅटमधून. सुपर टायमिंग, सरळ बॉलला फेकून दिलंय षटकारासाठी. व्हॉट अ शॉट, क्लास टायमिंग. 6. रन चेसिंग कंपल्सरी असल्यामुळे मात्र या धावा तुम्हाला कराव्याच लागतील. जबरदस्त अप्रोच इंटेंट अप्रतिम पाहायला मिळाला. एक्झॅक्टली मात्र बॅटवर जर बॉल ह्या वेळेला जसा मात्र आला तसंच टक्क नावा झाला अचित पाटीलच्या बॅटमधून. क्लास टायमिंग.
प्रज्योत पाटील कमबॅक करेल का, करण्याची गरज आहे. या वेळेला चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय, टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकतायत. आणि इथून जर आपण पाहिलं तर यस, बॅटिंग करणाऱ्या टीमने मात्र या वेळेला आपण पाहतायत DRS वापरलाय. या आपण चेक करूया. तर 2 लाईन आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक व्हाईट लाईन जी आपण पाहू शकतायत, एक शफल, आणि त्याच्याबरोबर मधून बॉल जेव्हा डिलिव्हर्ड होतो ना त्यावेळेला तो इट्स अ फेअर डिलिव्हरी पाहायला मिळते. कारण तुम्ही लेग स्टंपला जर असतील आणि तिथून जर बॉल सेकंड लाईनच्या बाहेर जर जातोय तर तिथे कुठेतरी मात्र पंच बेनिफिट देत असतात तो बॅटरला. परंतु जेव्हा तुम्ही थोडेसे हलकेसे शफल होता, लेग स्टंपवरून मिडलला येता आणि प्ले करण्याचा प्रयत्न करता त्यावेळेला मात्र शफल वाईट हा निर्णय दिला जातो. ते आपण आता चेक करूया ह्या वेळेला काय एक्झॅक्टली राकेश राव सर दर्शवतील. बॉलर पण आणि दोन्ही साईडने दोन्ही मध्ये येतात. तर या वेळेला आपण पाहतायत एक्झॅक्टली चेक केलं गेलं. समोरचा जो अँगल आहे तिथून बरोबर बॉलर मध्ये आलेला आहे आणि इथून जर आपण पाहिलं तर हा जो पाठचा अँगल आपल्याला पाहायला मिळतो तिथून बरोबर विकेट किपर मध्ये आलाय. तर जो ऑनफिल्ड डिसिजन आहे तो मात्र मान्य करावा लागेल. यस, या वेळेला आपण पाहतायत डॉट बॉल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 56. आता 4 बॉल आणि 11 रनची आवश्यकता आहे. 4 बॉल 11 रन. बॅट्समन रिव्ह्यू ना राहील. यस, तो मात्र ते कधीही घेऊ शकतात. 4 बॉल 11 रन. चांगला बॉल यावेळेला टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. प्रज्योत पाटीलने पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर जी गोलंदाजी केले अफलातून मारा पाहायला मिळतो. 3 बॉल 11 चेसिंग कंपल्सरी. 3 बॉल 11 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. इथून मात्र पिंटू वजे यांना काहीतरी सूचित करताना आपण पाहतायत. 3 बॉल 11 रन हे सामन्याचं समीकरण. जबरदस्त सामना रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातब्बर. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. 3 बॉल 11. या वेळेला अचित पाटीलच्या बॅटमधून मोठा फटका तर आलाय परंतु डिस्टन्स क्लिअर होईल का, एक नंतर मिळेल. आणि इथून जर आपण पाहिलं तर स्वतः सूरज धानवा त्या ठिकाणी सांगतायत आता मात्र वेट कर, मी कॉन्फिडेंटली बॅटिंग करेन. आता बॉल आहेत 2 आणि 2 बॉलमध्ये 10 रन. सफाळी प्रीमियर लीग मध्ये या धावा गेल्या वीक मध्ये झाल्या. 2 बॉल आणि 10 रन. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. एक षटकार एक चौकार टॉप 4 मध्ये मात्र तुम्हाला घेऊन जाईल. परंतु इथून जर आपण पाहिलं तर एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. दोन बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 10 रनची आवश्यकता आहे. 2 बॉल्स रिमेनिंग अँड 10 रन्स रिक्वायर्ड टू विन.
चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. काय बॉलिंग केले यावेळेला, सुपर बॉल डॉट आल्यानंतर प्रज्योत पाटील सेलिब्रेशन करत असताना आता पाटील आणि साखरे टीमचा जल्लोष या वेळेला मात्र गगनात मावेनासा झालाय. परंतु शेवटचा बॉल आहे, शेवटच्या बॉलवर काहीही केव्हाही घडू शकतं या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. सरळ खेळलेत मात्र पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर प्रज्योत पाटीलने जी गोलंदाजी केली अप्रतिम पाहायला मिळाली आणि पाटील आणि साखरे टीम टॉप 4 मध्ये क्वालिफाय होत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. आणि आता मात्र या वेळेला आपण पाहताय सामना क्रमांक 3 आपल्या भेटीला येईल. ओम साई, गावदेवी शिवनसाई आणि वीर तानाजी पारगाव. चला फिल्डिंग सजून घ्या आणि संपूर्ण टीमला विनंती करेन की शेक हँड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण उतरायचंय. यस, इसरार कादरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं करूया आपण वेलकम. आणि जितू भानुशाली जेबी वेलकम, आपलं सहर्ष स्वागत.